दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन 1 तारखेला करावं अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियननं केली आहे। याबाबतचं निवेदन युनियननं सोलापूरचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉक्टर उमेश काकडे यांना दिलं। यावेळी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद भटकर, खजिनदार राहुल कराडे, विद्यापीठ सिने सदस्य अजित कुमार संघवे आदी उपस्थित होते। संबंधित महाविद्यालयातून वेतनाबाबतची माहिती वेळेत न आल्यामुळे यास विलंब होत असल्याचं डॉक्टर काकडे यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे यापुढे जी महाविद्यालय वेतनाबाबतची माहिती वेळेत देणार नाहीत त्यांचं वेतन प्रलंबित ठेवण्यात येईल असं परिपत्रक काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संलग्नित सर्व महाविद्यालयातील तृतीय श्रेणीतील वरिष्ठ रिक्त पदोन्नतींनी तातडीनं भरावीत अशी मागणी ही युनियननं यावेळी केली। याबाबत तातडीनं परिपत्रक काढण्यात येणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।